नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे विदर्भ राईड्स. तर आज आपण परत एकदा एक छोट्या राईडवर निघालो आहे. अराऊंड 40 किलोमीटर्सची राईड आहे. आज आपण जाणार आहे एका टेम्पलवर ज्याचं नाव आहे आनंदेश्वर टेम्पल. मी असं ऐकलं आहे हे टेम्पल 800 वर्षापूर्वीच आहे. हो मित्रांनो, हे टेम्पल 800 वर्षापूर्वीचं टेम्पल, एक लॉर्ड शिवाचं टेम्पल आहे. सो लेट सी, आज तुम्ही बघालच आपला प्रवास आणि टेम्पलसुद्धा. चला मित्रांनो, आज आपली राईड चालू करूया आणि निघूया आपल्या डेस्टिनेशनकडे. सो आज परत एकदा आपल्या व्लॉगची साथीदार म्हणजे आपली NS200 असणार आहे. आज आम्ही 2 हेल्मेट घेतलेत. एक हेल्मेट पियुषसाठी सुद्धा घेतलेला आहे. पियुष, हेल्मेट फर्स्ट टाईम. तर चला, आणि तुम्हाला माहीतच आहे GoPro Hero 10. सो लेट्स स्टार्ट दी जर्नी. तर मित्रांनो, आज आपण थोडेसे चेंजेस केले आहेत आपल्या व्लॉगिंग सेटअपमध्ये म्हणजे सेटिंग्स मी थोडं चेंज केले आहेत. जे स्टेबिलायझेशन होतं ते स्टँडर्डवर केलं आहे आणि जे व्हिडिओ क्वालिटी आहे ते सुद्धा विविडमध्ये शिफ्ट केलं आहे. सो लेट सी, आज आपण कॅमेरा अँगल पण थोडंसं चेंज केलं आहे, तर तुम्हाला थोडंसं फरक जाणवेल आजच्या व्लॉगमध्ये. तर भाई आज तर एवढी डेंजर ऊन आहे ना, नक्कीच माझे हात वगैरे टॅन होणारच आहेत, त्यात तर काही डाऊटच नाही आहे. पण जाऊ द्या, आजचाच दिवस आहे, आज संडे आहे. सो आज आपला प्लॅन बनला लासूरला जाण्याचा. येथे लाईक हे जे डिस्ट्रिक्ट असणार आहे ते अमरावती आणि लासूर दर्यापूर जवळ आहे. आय थिंक दर्यापूर तालुका आहे. सो तिथून अराऊंड 12 किलोमीटर्सवर आपलं डेस्टिनेशन असणार आहे आज. तर आज खूप छान मूड आहे. आज बघूया लासूरमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतं आहे. चलो द्यान. तर जसं की मी सुद्धा यूट्यूब बघतो. सो आपण JS पाजीच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल खूप वेळा की तिथे एक डंप आहे, म्हणजे एक पहाड आहे, कचऱ्याचा पहाड आहे. तिथं सगळे गाड्या वगैरे डंप होतात, जे कचरा येतो सिटीमधला ते तिथे डंप होतात. तर आमच्या अंजनगाव सिटीमध्ये पण सेम एक पहाड आहे जिथे सगळा कचरा डंप होतो, तो म्हणजे हा पहाड. तर त्याच्याशी आपण रिलेट करतो आहे. काही लॉजिक तर नाही आहे यामागे, पण स्टील ब्लॉग तर करायचं आहे ना, तर काही ना काही तर इनपुट दिलेच पाहिजेत ना. असं गप्प राहून थोडी चालणार आहेत, तर थोडी ना आपले सबस्क्रायबर्स वाढणार आहेत. मागचे व्हिडिओ बघितले, ठीक आहे, चालतं आहे, सुरुवात आहे. पुढे आपल्याला अजून खूप प्रवास करायचा आहे. सो लेट सी मला बोलायचं लय यार सवय झाली, आता काय करू यार. जाऊ दे, आपलाच मोबाईल आहे, आपलंच एडिटिंग सॉफ्टवेअर आहे, कट करून टाकू, त्यात काय विशेष आहे. या आता जर कुठली दुसरी गाडी, मोठी गाडी जर स्पीडमध्ये असती तर काय विषय झाला असता. डायरेक्ट येतं आहे यार लोकांना, म्हणजे इथले लय डेंजर लोक आहेत भाई. तर इंडिकेटर त्यांनी देऊन ठेवलेलं आहे, कुठं काय जायचं आहे मित्रा. अरे असे वय ते विषय, जाऊ द्या, इग्नोर करा. चला, आपण पोचलो आहे परत तालुक्याचे ठिकाण. हे तुम्हाला तर आता माहितीच पडलं असेल. आपण पोचलो आहे अंजनगाव सुरजी. आपला विकेंडचा जो विकेंडचा आपण जिथं स्पेंड करतो ते हे डेस्टिनेशन अंजनगाव सुरजी. काही नाही आहे पण ठीक आहे. ओहो, लेने तुझे गोरी आएंगे तेरे सजना, हेच मला वाटतं गाणं आहे. तुम्हाला दिसतंय का पुढचं पोस्टर, दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे. ओके, MH15 मस्त धूर सोडते भाई तू. चला, वन ऑफ दी बेस्ट रोड, एक नंबर रोड बनवलेला आहे लास्टपर्यंत. जोपर्यंत अमरावती येत नाही तोपर्यंत हा रोड असाच आहे, सेम बिलकुल टारमॅक रोड आहे. त्यामुळे थोडा कॉन्फिडन्स येतो ट्रॅव्हल करण्यासाठी किंवा हाय स्पीडमध्ये चालवण्यासाठी. आणि जे आपले मागचे रोड बघितले ते तुम्ही कॉन्क्रीटचे रोड बघितलेत. सो ते आहेत बेस्ट, बट त्यावर एवढा कॉन्फिडन्स येत नाही जो कॉन्फिडन्स आपल्या टारमॅक रोडवर येतो. तर चला मित्रांनो, आपल्या डेस्टिनेशनसाठी आपल्याला भरपूर वेळ आहे अजून. फ्यूल कमी आहे म्हणजे नाहीच आहे तसं. तर हे दाखवत आहे पुढे आहे SRचा पेट्रोल पंप आहे. सो विचार चालला आहे तिथूनच फ्यूलअप करायचा आहे. यार हे वाचतं आहे यार, मध्ये डिस्टर्ब होतं. तर तिथूनच फ्यूलअप करूया आपण आणि निघूया पुढे. मित्रांनो, आता जसं की मी बघतो आहे विदर्भामध्ये ॲक्च्युली द मेन सोर्स ऑफ इन्कम इज फार्मिंग.
सो मोस्ट ऑफ दी फार्मर्स विदर्भामध्ये आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे ते उत्पादन काढतात. मीन्स ओनियन. आता बघा तुम्ही बघू शकताय हे सगळं जे रेड पोत्यामध्ये हे सगळं ओनियन आहे. सो ओनियनचा सीझन चालू आहे प्रत्येक ठिकाणी नाही, मोस्ट ऑफ द ठिकाणी तुम्हाला हे बघायला मिळेल. आपल्या शेतातसुद्धा यावेळेस कांदा आहे. यावेळेस म्हणजे दरवेळेसच आपला कांदा असतो. हे बघा हे युजली दिसतात. इथे ऊन आहे पण तिथे ऊन नाही आहे. हो सावली आली आहे. हां कसं ड्रॅस्टिकली चेंज होतो. एक नंबर. विदर्भामध्ये जसं दिसतं आहे नाही तसं प्रत्येक ठिकाणीच दिसतं आहे, तसं काही नाही. पण मी जास्त एक्सपिरियन्स तर इथंच केलं. बट सावली जरी आली असेल तरी ऊन मात्र तेवढंच लागतं आहे. का तर गरम हवा. असं गरम हवा आहेत ना डेंजर, काय सांगू मी तुम्हाला. अरे यार पेट्रोल पंप दिसत नाही आहे. मला टेन्शन येते अरे पेट्रोल पंप दिसलं नाही तर. एकदा फ्युलिंग केली ना गाडी मग काय टेन्शन नाही. रोड बघा यार तुम्ही, किती वेळ झाला आहे तरी रोड मात्र एकच नंबर. अजून पण एकच नंबर. सही. मला रोड खूप आवडतो. मी 4 व्हीलरनी जरी आलो नाही या रोडवरून तरी खूप छान वाटतं. असा रोड पाहिजे यार. हां तो मुंबई पुणे एक्सप्रेस वे बघा, चुकतोय आपण काहीतरी. असा रोड पाहिजे यार. तो नगर हायवे बघा यार, काय असा रोड असतो का यार. हो इथे हा स्पीड ब्रेकर नव्हता, नवीन स्पीड ब्रेकर टाकला. अरे निंबारी. आपण आहे निंबारी गावामध्ये. हां अजून दर्यापूर आहे. 16 किलोमीटर्स जायचं आहे अजून. पेट्रोल पंप का दिसत नाही आहे. चला देवाच्या कृपेने आपल्याला पेट्रोल पंप तर दिसलं आहे बाबा. कुठला पेट्रोल पंप आहे? नायरा. येस नायरा. नाईस. 24 तास पेट्रोल डिझेल. ओके नवीनच आहे. अरे इथे तर कोणी दिसतच नाही. झोपलेत की काय? येते 10 दाखवलं त्यांनी. नायरा झोपलेत बाबा. किती? 105 रुपये. नाईस. चलो चला धन्यवाद. चला फ्युलिंग झाली आता काही टेन्शन नाही पाहिजे जायला. प्रवास केल्यानंतर खूप गरमी आहे यार. थोडा पाण्याचा ब्रेक घेतला होता. रोड तर तुम्ही बघू शकता यार, काय कडक रोड आहे. गाड्या तर असल्या डेंजर चालवतात लोक, खतरनाक.